नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? तर बघा, आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आज आपण काय बघणार आहोत. आज आपण एक वेगळी टेक्निक बघणार आहोत मॅथची. वर्गाची टेक्निक बघणार आहोत. स्ट्रिक्स बघा. तर विद्यार्थ्यांना परत एकदा मी सांगतो आपल्याला, की आपण जे गणित मी जे शिकवतो त्याचे कमीत कमी 10 उदाहरणं आपण सोडवायची. जर आपण ते 10 उदाहरणं नाही सोडले, कमीत कमी 10 पेक्षा जास्त सोडवले तरी काही अडचण नाही. सोडवले तरच आपल्याला हे गणित येणार आहेत. अन्यथा हे बघून येणार नाहीत. आपल्याला त्याची गणिताला प्रॅक्टिस लागत असते, तर प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला. ते गणित करायचे, कॅल्क्युलेटरवर चेक करायचे बरोबर आहेत का. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्यांनी त्या नोट्स घ्यावा. त्या नोट्सची किंमत फक्त 99 म्हणजेच 99 रुपयाच आहे. त्याचं आपण नक्की घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते त्यांना करावं. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करावं. बेल आयकॉन दाबावं आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून त्यांनाही नवनवीन माहिती मिळून जाईल. तर बघा, आपण चालू करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण आज वर्गाचं बघणार आहोत. तर वर्गाचं सांगायलो मी. तर एक ज्याला वर्ग माहित नाही, वर्ग म्हणजे काय, त्यांनी त्या संख्येला गुणणं म्हणजे वर्ग. आता समजा आपल्याला 1 चा वर्ग काढायचा, तर काय करायचं, 1 गुणिले 1, 1 चा वर्ग 1. 2 चा काढायचा, 2 गुणिले 2 किती, 4. 3 चा वर्ग काढायचा, 3 गुणिले 3 9. तसंच 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, हे आपल्याला कमीत कमी 10 पर्यंत वर्ग पाठ लागतात. तर आपल्याला हे वर्ग यायला सोपे होते. ठीक आहे. तर बघा, आपण 10 पर्यंत तुम्हाला हे लिहून घ्या किंवा हे पाठ करा. तर बघा, आपण बघणार आहोत सोप्या पद्धतीने ज्याच्या शेवटला 5 अंक आहे. बघा, 5 अंक असणाऱ्या शेवटचे वर्ग कसे काढायचे बघा. सोप्या पद्धतीने मी इथे इमेज दिलेली आहे. थोडस मला बाण वगैरे करायला येतं, ते म्हणून मी इमेज केली आहे. बघा, 35 चा वर्ग कसा काढायचा. तर बघा, 35 चा वर्ग इथं काय करायचं, 5. 5 चा वर्ग किती आहे, 25. इथं 5 चा वर्ग आपण लिहिला 25 आहे. बघा, इथं कर्सर आहे, 5 चा वर्ग 25 इथं. नंतर ही 3 संख्या आहे. 3 च्या नंतर संख्या किती आहे 3 च्या संख्या 4. तर 4 त्रिक किती, 12. बघा, पहिली स्टेप 5 चा वर्ग लिहिला, दुसरी स्टेप काय करायचं, 4 त्रिक 12. मग आपलं उत्तर मिळालेलं आपल्याला 12 25. ठीक आहे. तर आपण असंच एक गणित बघूया दुसऱ्या टाईपचं. आता हे झालं 5 चा वर्ग, फक्त हे 5 साठीच या. दुसऱ्या संख्येसाठी वेगळी टेक्निक आहे. तर बघा, झिरो या संख्येचा वर्ग कसा करायचा. बघा, झिरो या संख्येचं खूप सोपं असते. बघा, सगळ्यात सोपं आहे. 40 चा वर्ग काढायचा आपल्याला, ते सिंपल आहे. 4 चा वर्ग काय लिहायचा इथं, 16. बघा, पहिली स्टेप 4 चा वर्ग 16. आता ही संख्या किती आहे, 0 1 आहे. म्हणजे आपण 1 याची दुप्पट लिहायची, दुप्पट म्हणजे 2 झिरो काचे. 1 ची दुप्पट 2 म्हणजे 40. म्हणजे इथं किती, 0 2 झिरो म्हणजे 40 चा वर्ग किती झालाय, 16 आणि डबल झिरो 1600. 40 चा वर्ग किती झाला, 1600. समजा आपल्याला 500 चा वर्ग करायचा आहे. तर 500 चा वर्ग करायचा असला तर कसं करायचं बघा, आपण बघूया. 500 चा वर्ग करायचा असला तर कसं करायचं बघा, सिंपल आहे. 5 चा वर्ग 25 आणि हे 2 झिरो आहे, 2. तर 2 ची दुप्पट किती, 0 4 झिरो. मग 4 झिरो लिहून टाकायचे इथं. मग नंतर या दोन्ही लिहायचं, 25 4 झिरो झालं. तसंच आपण 500 50 5000 झिरो साठी काढू शकतो. बघा, आता हे जे गणित मी तुम्हाला सांगितलंय, हे गणिताची आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. जर आपण हे प्रॅक्टिस केली तर आपल्याला येईल. मी तुम्हाला जे प्रॅक्टिससाठी गणित द्यायलो ते आपण करायचे आहेत. बघा, 25 चा वर्ग काढायचा आहे, नंतर 35 चा वर्ग काढायचा आहे. 35 चा वर्ग दिले आहे मी, 35 चा वर्ग काढायचा आहे. 45 चा वर्ग काढायचा आहे, नंतर 55 चा, 65 चा, 75, 85, 95, बघा हे काढायचे. नंतर आपण झिरोचे बघू, 90 चे, 80, 70, 700 याचे वर्ग काढायचे आहेत आपल्याला. आणि मला सांगायचंय कसे ह्याचे वर्ग काढायचे. बघा, 25 पण एवढ्या संख्येचे आपण वर्ग काढायचे, आपल्या वहीमध्ये लिहायचं. आणि माझा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेस आपले वही पेन सोबत ठेवायचे, हे करायचे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आपण, की हे कसा वाटला. बघा, आता नवीन व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत, अशीच एक टेक्निक बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही चॅनलला बघा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा
चॅनलला लाईक करा. व्हिडिओ मी केला आपण लाईक केला तर मलाही विश्वास वाढतो म्हणून एक लाईक करा. कमेंट्स करा. आपण आपण कुठून हा व्हिडिओ बघत आहात, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, कोणत्या तालुक्यातून बघत आहात, आपण मला सांगा. मलाही कळेल की आपला माझा व्हिडिओ इथपर्यंत चालला. शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगा आणि सबस्क्राईब करा. बघा, ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजेत त्यांनी विद्यार्थ्यांनी मला नोट्ससाठी फक्त 99 रुपीज म्हणजे 99 रुपये टाका, मी तुम्हाला देतो. मी व्हॉट्सअपला आपण हाय करून मला मेसेज टाका, मी स्कॅनर कोड टाकतो. स्कॅनर कोड टाकल्यानंतर आपण मला 99 रुपीज टाकले म्हणजेच 99 रुपये टाकले की मी तुम्हाला नोट्स 5 ते 10 मिनिटामध्ये देईल. तर बघा, थँक्यू. थँक्यू.